जेव्हा एखादा शेअर स्वतःचा 52 वीक हाय मोडतो तेव्हा दोन विचार मनात येतात. पहिला, अरेच्या हा शेअर्स आता खूप महाग झाला आहे, आता तो खाली पडेल. आणि दुसरा, हा शेअर खूप स्ट्रॉंग आहे, इथून तो अजून वर जाईल. मग नक्की करायचं काय? अशा वेळेला शेअर खरेदी करावा की नाही? चला याचं खरं उत्तर समजून घेऊया. शेअर बाजारात अत्यंत प्रसिद्ध एक म्हण आहे, ट्रेंड इज युअर फ्रेंड. म्हणजे जेव्हा एखादा शेअर्स 52 आठवड्याचा उच्चांक मोडतो तेव्हा त्याचा अर्थ त्या कंपनीत काहीतरी खूप चांगलं घडतंय, तिचे रिझल्ट उत्तम येत आहेत किंवा मोठे गुंतवणूकदार तिथं पैसा लावत आहेत. थोडक्यात सांगायचं तर तो शेअर सध्या बाजारातील मजबूत शेअर्स आहे. इतकं साधं असेल तर सगळेजण पैसे का नाहीत कमवत? कारण इथंच खरा ट्रॅप असतो. अनेकदा शेअर्स 52 वीक हाय मोडतो, सर्वसामान्य गुंतवणूकदार तो स्टॉक खूप वेगाने वर जातोय म्हणून खरेदी करतात आणि दुसऱ्या दिवशी मोठे लोक आपला नफा बुक करतात. शेअर धडामकीनं खाली येतो, याला आपण फॉल्स ब्रेकआउट म्हणतो. इथं सर्वसामान्य गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात अडकतात. मग खरेदी करण्याची खरी आणि सोपी पद्धत कशी असली पाहिजे? पहिला नियम, जेव्हा शेअर्स 52 वीक हाय मोडतो तेव्हा त्याचा व्हॉल्यूम नेहमीपेक्षा जास्त असला पाहिजे. आणि नियम नंबर 2, ब्रेकआउट झाल्यावर लगेच धावत जाऊन घेऊ नका. त्या शेअर्सला थोडं खाली येऊ द्या, त्याला आधीच्या हायला रिटेस्ट करू द्या, तेव्हा तो पुन्हा वर फिरेल. तिथं तुम्ही खरेदी करणं एकदम सेफ राहील. थोडक्यात काय, 52 वीक हाय मोडणारा शेअर चांगला असतो, पण चुकीच्या वेळी एंट्री घेतली तर तुम्हाला ती महागात पडू शकते. यामुळे योग्य अभ्यास करा, रिटेस्टवर एंट्री घ्या. ही ट्रेडिंग टिप कमालीची वाटली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, तुमच्या ट्रेडर मित्राला व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.